तरी जरा खाली करा तरी खाली करा जरा तरी खाली करा भाऊ जरा तुझारी खाली करा आता तुझारी पडली इकडे समोर सेंटर मध्ये बघा और कितना आएंगे भाई सेंटर एक बघा दो उसको फोटो इथे एकदा एक फोटो इथे सेंटरला इथे सेंटर मध्ये बघा ना वेट अरे तुतारी गिर गई है तुतारी आजू में करो थोड़ा भाई फोन पीछे लो थोड़ा अरे जुआ छोड़ दिया रे भाई फोन पीछे लो ना भाई फोन पीछे लो आयुष्यभर त्यांचा पहिला चित्रपट राहणार आहे आणि ह्याच्या मेमरीज आयुष्यभर राहणार आहे. आणि मला असं वाटतं की कुठलीही चांगली नवीन गोष्ट होत असेल तर त्याला प्रोत्साहन द्यायला आपण सगळ्यांनी जायला पाहिजे, उभं राहायला पाहिजे. तर त्या सगळ्या निर्मात्यांच्या टीमला मी खूप खूप शुभेच्छा देतो. उत्तरोत्तर हा चित्रपट चालू आणि तुम्ही अजून अनेक छान छान चित्रपट बनवू. दिग्दर्शकांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. खूप चांगले सिनेमे बनवा, खूप उत्तम सिनेमे बनवा, बॉक्स ऑफिसचे रेकॉर्ड तोडा आणि खूप यश मिळो तुम्हा सर्वांना. आणि आमचा हिरो आणि आमचे हिरोईन त्यांनाही खूप खूप शुभेच्छा. यू लुकिंग ॲब्सोल्युटली स्टनिंग बोथ ऑफ यू ॲज अ पेअर अँड इंडिव्हिज्युअली. गॉड ब्लेस यू. सुपर हिट होणारी जोडी आणि सगळ्यांना संपूर्ण टीमला, कारण एक चित्रपट बनतो तेव्हा त्याच्यामागे 100-150 लोक वर्षभर काम करतात. अगदी आपल्या स्पॉट बॉय लाईटमनपासून ते निर्मात्यांपर्यंत त्या प्रत्येकाचं अभिनंदन करतो आणि मला इथे बोलवल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. थँक्यू. मला अजून एक प्रश्न तुला विचारायचा आहे. बोल ना. स्वप्नील सर, तुम्ही रोमॅन्स आपले इथले किंग आहात सर. तुम्ही सगळ्यांनी सरांना रोमॅन्स करताना पाहिलं की नाही? सगळे ॲग्री करतात की नाही? करतात ना सर. ही फ्रेश जोडी तुम्ही त्यांचा आत्ता रोमॅन्स पाहिला आणि मी खूप सुंदर दोघं दिसत आहेत. तुम्हाला काय वाटलं, काय वाटतं की ह्या जोडीबद्दल काय वाटतं की पहिल्यांदाच दोघं एकत्र काम करतात त्यांच्या रोमॅन्सबद्दल? आणि तुम्ही आता शॉर्ट्स पाहिले तर कसं वाटतं तुम्हाला दोघं? खूप छान त्यांची केमिस्ट्री खूप इंटरेस्टिंग वाटते. पेअर म्हणून ते वर्क होतात माझ्यासाठी आणि आम्हाला खात्री आहे की ही पेअर लोकांना म्हणजे मायबाप रसिक प्रेक्षकांना ही खूप आवडेल आणि ते दोघेही इंडिव्हिज्युअली आणि ॲज अ पेअर खूप काम करतील पुढे. येस नक्कीच. अर्थात सर. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच. तुम्ही आलात आणि याला प्रोत्साहन देण्यासाठी आवर्जून आलात. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. धन्यवाद. थँक्यू सो मच. आपल्या मित्रांचे चित्रपट असे येत आहेत आणि ते कधीच थांबू नये आणि माझ्याकडनं खूप खूप मनापासून शुभेच्छा तुला. येस. आणि खूप सुंदर दिसतेस तू. थँक्यू. आपण ज्या चित्रपटात काम केलेलं भाऊबळी त्याच्यामध्ये शेवटी आपण पळून जाऊन लग्न करतो. येस. या सिनेमामध्ये लग्नातनं मी पळून येते. म्हणजे असा उलटा प्रवास माझा चालू आहे साधारण. किती छान. म्हणजे मला वाटतं ते सर्कल कुठेतरी पूर्ण होतं आणि आपण दोघं परत आज इथे आलोय. आणि म्हणून तू मगाशी ऐकलं की नाही मला माहित नाही, तुम्ही लग्न इज इक्वल टू पळणं असंच म्हणाल होतं.
की त्या चित्रपटात पण आपण पळून जाऊन लग्न केलं लग्न होतं. केलंय. या चित्रपटात तू पळून गेलीस. तर मला वाटतं लग्न म्हणजेच पळणं. माणूस पळत असतो, मग बायकोच्या मागे, मग बायकोनंतर मुलांच्या मागे. आपण सगळेच एकमेकांच्या मागे फक्त धावत असतो. आणि या सगळ्याचं काही एक मोठं जे आपल्याला विश्व आहे त्याच्यामध्ये पण आपण पळतच असतो. आणि ते लग्न केल्यानंतर अधिक पळावं लागतं असं मला वाटतं. बापरे, तू तर घाबरवतोयस खरंच. म्हणजे माझं पळणं योग्य आहे लग्नातनं असं वाटायला लागलंय. आणि म्हणजे फिल्मची टॅगलाईन आहे की लग्नाचा शॉट लग्ना आधीही लग्नानंतर आहे. तर आता लग्न आधीचा मला माहिती आहे, पण तुझं लग्न झालंय, तर लग्नानंतरचा शॉट काय असतो याबद्दल जरा सांग ना 2 शब्द. तो बराच मोठा असतो. नाही म्हणजे मोठा म्हणजे चांगल्या अर्थी मोठा असतो. खूपच छान वाटतं. मला वाटतं की खूप प्रत्येकाने अनुभवायला पाहिजे अशी गोष्ट आहे असं मला मनापासून वाटतं. आणि माझ्यापेक्षा खूप महत्त्वाचे लोक आले. स्वप्नील जर आलाय. स्वप्नील सर, तुम्ही म्हणजे या सगळ्या म्हणजे अनुभवी लोकांसमोर मी माझ्या लग्नाचं सांगणं म्हणजे मला असं वाटतं की म्हणजे काय सांगू. हे सगळे मोठी लोक आहेत. ते टाटा नॅनोने मध्येच बोलल्यासारखं वाटेल लग्नाबद्दल. एवढा अनुभवच नाही आहे सर माझ्याकडे लग्नाबद्दल बोलण्याचा. मी अजूनही शिकतोय, अनुभवतोय. पण किती 2 वर्ष झाली ना लग्न? 3 वर्ष झाली. 3 वर्ष झाली. तर 3 वर्षामध्ये म्हणजे चांगले अनुभव तर आलेच असतील, पण जे लग्नाचा शॉट वाटतील असे काय काय अनुभव आलेत हे जरा म्हणजे मला थोडंसं कसं प्रिपेअर राहिलं की हे होऊ शकतं बाबा. अच्छा, मलाही खूप आनंद वाटला की प्रियदर्शनी या स्टेजवर जाहीरपणे अनाऊन्स करते की ती लवकरच लग्न करणार आहे. आणि त्याच्यामुळे ती माझ्याकडनं सल्ले मागते. पण प्रियदर्शनी ऐक ना, हे माझा इंटरव्ह्यू नाही आहे, मला यांनी पैसे दिलेत खूप इथे. तर मला पण फिल्म करायचं मिळालं तर ते ठीक आहे, अरे बघूया क्या आता बात काय. आहे. खूपच छान आहे. या निमित्ताने सांगून टाकतो, अभिजित प्लीज लवकर ये. अरे आला, क्या बात. एकदा नवरा मुलगा आला, एकदा जोरदार टाळ्या अभिजितसाठी. आणि तू येईपर्यंत म्हणलं आणि काय वाटलं ट्रेलर पाहिला. आणि मला असं कळलं की अभिजितकडनं की त्यांनी हा ट्रेलर पाहिलाच नव्हता. त्या दोघांनी पहिल्यांदा त्यांच्या चित्रपटाचा ट्रेलर आज इथे पहिल्यांदा पाहिलेला आहे. काय कसं वाटतंय अभिजित? खूप कमाल वाटतं. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच, तुम्ही सगळे इथे आलात. आणि आय एम व्हेरी हॅपी टू बी हिअर. आणि स्वप्नील सरांनी ट्रेलर लॉन्च केला. आय एम सो हॅपी. आणि असे बरेच काय म्हणतात शॉक आम्हाला मिळत आहेत. लग्नाचे शॉर्ट तर मिळतात आहेत आणि लग्नाचे शॉर्ट्स पण मिळत आहेत. कारण मला आधीच मला हे आजचं काहीच प्लॅन नव्हतं. सगळं डान्स वगैरे सगळं जसं मी सांगितलं मगाशी आहे त्यावेळेस ट्रेलर पण आम्हाला अजिबात दाखवलं होतं. मला माहिती आहे प्रियदर्शनी दाखवलं नाही. सो मी दुपारी विचारलं दिग्दर्शकाला एकत्र प्रवास करताना की मग काय आलाय का तुझ्याकडे वगैरे. माझ्या शेजारी बसून बघत होता पण मला दाखवलं नाही त्याने. त्यामुळे मी पण पहिल्यांदाच बघते. स्वीट सरप्राईज होता आणि खूप मस्त वाटलं. खरंच होतं मला जास्त एक्सप्रेस करता येत नाहीये. मला वाटलं वा वा, नाही अभि फार मस्त झालं. तू दिसतोस खूप एक चिकणा. आपल्याला पुन्हा एकदा अजून एक चिकणा हिरो आपल्याकडे आलेला आहे. तर जोरदार टाळ्या अभिजितसाठी. काय भाग्य आहे माझं आता मी कोणाच्या मध्ये उभी आहे. क्या बात आहे. येऊ का मध्ये? माझा लग्नाचा शॉट 3 वर्षापूर्वी झालाय हे लक्षात आहे तुला? येस येस. नाही आपण प्रियदर्शनी तुझ्याकडे वळतो. कसं वाटतंय तुला? एकानंतर चित्रपट येतात आणि आता हा एक नवीन विषयावरचा नवा कोरा परत तू खेळ मांडतेस मांडला जातोय. कसं वाटतंय? मी पहिल्यांदाच अशा हार्डकोर रोमॅन्टिक गाण्यामध्ये काम केलंय. म्हणजे ऑफकोर्स लव्ह इंटरेस्ट किंवा लव्ह स्टोरी या गोष्टी आल्यात माझ्या वाट्याला, पण अशा पद्धतीची रॉमकॉम फिल्म पहिल्यांदाच मी करते. तर मी पण हे सगळं पहिल्यांदा अनुभवत होते की मी कशी प्रेझेंट होणार आहे. आणि मग प्रेम भावना दाखवताना ते असं बालिश नाही ना वाटणार, ते खोटं नाही ना वाटणार वगैरे असं खूप काय काय मी कॉन्शियस होते. किंवा माझी आणि अभिची काहीच ओळख नव्हती. आमची नवीन नवीन मैत्री होत होती सेटवरती. तर आमची पेअर कशी वर्क होईल वगैरे या सगळ्याला घेऊन मला अनेक प्रश्न होते. पण ट्रेलर बघितल्यानंतर मला तसं वाटतंय की अरे कोण येतं हे, मला जायचं आहे तो सिनेमा बघायला असं मलाच वाटतंय. त्यामुळे मी खूप एक्सायटेड आहे. आणि 2दा ट्रेलर बघून पण पोट नाही भरलंय. अजून बघावं असं वाटतंय. परत बघावं असं वाटतंय. अच्छा याच्यानंतर हे, याच्यानंतर ते, ओके ओके असं सगळं मनात चालू आहे. बट असं खूप पॉझिटिव्ह आणि एनर्जेटिक ट्रेलर वाटतोय. आणि होपफुल झालोय आम्ही सगळेच त्यामुळे की हा ट्रेलर बघून नक्कीच प्रेक्षकांना थिएटरमध्ये हा सिनेमा पाहावासा वाटेल. आणि म्हणजे तोही जो असताना यार
ए चल ना काहीतरी बघूया मस्त, मला एक झोन असतो बघ की आपल्याला बिंज वॉच करायचं असतं, आपल्याला रिलॅक्स व्हायचं असतं. तर अशा सगळ्या मंडळींसाठी आणि अशा सगळ्या झोनसाठी हा परफेक्ट सिनेमा आहे आणि त्यासाठीचा हा परफेक्ट ट्रेलर आहे असं वाटतंय. त्यामुळे खूपच थँक्यू अक्षय फॉर दिस स्वीट सरप्राईज. आम्हाला न सांगितल्याबद्दल थँक्यू. क्या बात आहे, वा वा वा. अक्षय फारच मस्त सरप्राईज दिलेस तू यास दोघांनाही. आता पण पुढचं सांग सगळं काय असेल ते प्लीज. नाही ते त्यांनी माझ्याकडे दिले जबाबदारी, मी ते एक एक सांगतोय. तेच त्यासाठी चालू आहे आज माहिती पण दोघांनी अक्षयचा हा पहिला चित्रपट आहे. तुम्ही दोघेही त्याच्यावर पहिल्यांदा काम करताय. मला माहिती आहे तुम्ही आता पुढे प्रमोशन इव्हेंटमध्ये तुम्हाला हे प्रश्न येणारच आहेत की कसा होतो अनुभव, काय होतं. पण त्याच्या आधी ते पहिल्याची मजा वेगळी असते ना. तर तो पहिला हक्क मी ही राहून घेऊन तुम्हाला विचारणार आहे की दिग्दर्शक म्हणून तुम्हाला कसं वाटलं अक्षयबरोबर काम करताना, आणि सगळ्यात महत्त्वाचं नट म्हणून ह्या स्क्रिप्टला हो म्हणण्याचं कारण काय? सो पहिल्या प्रश्नाचं उत्तर देईन मी. अक्षय मुळात तुम्ही त्याला मगाशी पण बघितलं असेल, एकदम खूप सिम्पल आणि खूप जेन्युइन माणूस आहे तो, आणि तेवढाच तो खूप चांगला माणूस आहे. त्यामुळे जे त्याची वाईब आहे, जी त्याची एनर्जी आहे ती आम्हाला काम करताना पण जाणवत होती. म्हणजे तेवढ्याच चांगल्या पद्धतीने आम्ही शूट करत होतो. त्याचं सगळं ठरलेलं असायचं, असं असं होणार, तसं असं होणार. बट या म्हणजे साधेपणामागे त्याची जी जिद्द होती, जिद्द होती ती खूप कमाल होती. म्हणजे त्यांनी कुठेच कॉम्प्रोमाइज केलं नाहीये. हा शॉट असा पाहिजे तर असाच पाहिजे. त्यामुळे ती एक वेगळी मजा होती त्याच्यावर काम करण्यात. आणि त्याचा जो सांगुलपणा आहे, त्याची जी वाईब आहे, त्याची जी एनर्जी आहे ती आय थिंक इथे पण तुम्हाला दिसली असेल. आम्ही मीडियम होतो पण त्या सगळं विजन, सगळं हे जे काही त्याने पाहिलं होतं ते प्रत्यक्षात त्याने दाखवलं आम्हाला पण आणि आता प्रेक्षकांना पण. सो खूप मस्त वाटलं त्यावर काम करून. आणि खूप साधेपणा, एक इनसेन्स असतो ना, तो कमी बघायला मिळतो आता असं मला वाटतं. पण तो त्याच्याकडे आम्ही काम करताना 2 महिने 3 महिने जे काही आम्ही काम करत होतो, सो मी तरी तो घेण्याचा फार प्रयत्न केला. थँक्यू सो मच अक्षय फॉर दिस ऑपॉर्च्युनिटी. मला वाटतं अक्षयच्या मनातला तो जो आहे तो अभिचं पात्र आहे खूपच. त्यामुळे अक्षयच्या मनातली ती जी आहे ते माझं पात्र आहे. तर बऱ्याच सेटवरती आमचं असं बोलणं व्हायचं की अच्छा हे का लिहावं असं वाटलंय रे तुला, हा सीन ही अशी वागते, ही अशी वागते, असं का वाटतंय तुला की तुझ्याशी सिमिलर असलेल्या पात्राशी एका फिमेलनी असं वागावं, इतकं उद्धट, इतकं आगाऊ, इतकं भांडखोर वागावं वगैरे, असं मी खूप चिडवायचं त्याला. आणि अर्थात जसं तो म्हणाला की खूप शांत आणि सॉर्टेड माणूस, ते फार कॉम्प्लिकेट करून सांगणार नाही मी. ह्याच्यामध्ये 3 थेंब आनंदाचे, 3 थेंब अश्रू हे दुःखाचे असं मिक्स करावं, काही कॉम्प्लिकेशन नाही, खूप सिम्पल, करून टाका असं असायचं. त्यामुळे आम्ही खूप फ्रीली इम्प्रोवाइज करू शकलो. बरेचसे यातले सीन्स इम्प्रोवायझेशनमधनं आलेले आहेत किंवा वाक्यांवरती आणखी गोष्टी फुलवल्या गेल्या. तर त्या सगळ्याला आमच्या दिग्दर्शकाने खूप मुभा दिली, त्यामुळे आम्ही असे बागडलोय ॲक्टर्स म्हणून. आणि हेही एक कारण होतं ही स्क्रिप्ट निवडण्याचं की आपल्याला जेव्हा दोघांचीच फिल्म आहे असं सांगितलं जातं तेव्हा आपल्यातला हावरट ॲक्टर जागा होतो. तर तो जागा झालाच, पण स्क्रिप्ट वाचल्यावरती असं झालं की दोघांच्या केमिस्ट्रीमध्ये उलगडण्यासारख्या इतक्या बारीक बारीक गोष्टी असतात की त्या पोर्ट्रे करायला खूप मजा येईल. आणि ती मजा स्क्रीनवर दिसतीये घडताना. त्यामुळे आता लुकिंग फॉरवर्ड टू द प्रीमियर अँड द रिलीज. वा वा. आमच्या सगळ्यांकडनं तुमच्या दोघांच्या या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आम्ही सगळेच तुमच्या बरोबर आहोत. आणि हे निमित्त साधून मी अक्षयला पण स्टेजवर यायची विनंती करतो. अक्षय प्लीज स्टेजवर या होतो. तू लग्नाचा शॉट हे नाव निवडलंय आणि बऱ्यापैकी कॅरेक्टर तुझ्यावर नाही असं तुम्हाला सांगतोय आता. त्यामुळे एक असं वाटलं की अक्षय लग्न झालंय का तुझं? हो झालंय, माझी मिसेस तिथे बसते. अरे वा वा वा. आणि लग्नाचा शॉट झालेला आहे. एक्झॅक्टली तो म्हणजे कसा होता म्हणजे लग्नाचा शॉट तुझ्या लग्नातला? माझं लॉकडाऊन मध्ये लग्न झालंय. अरे वा वा वा. लॉकडाऊन ग्रॅज्युएशन एक लॉकडाऊन लग्नाची. माझा खूप शॉर्टेड लग्न शॉर्ट होता. तेव्हा इतर लोकांचा शॉट झाला होता, तुझं लग्न झालं. मला जो लग्न शॉर्ट करायचा होता तो मग इथे घेऊन आलो. वा वा. असं होतं का तुला लग्नातनं पळून जाता आलं नाही मग आम्हाला पळायला लावलंस, असं काही होतं?
नाही नाही मला म्हणजे ऍक्च्युली मला भीती वाटत होती की ती पळून जाईल. अच्छा, म्हणून ही पळापळ चित्रपटात आलेली आहे. बघ तू किती छान झालं की तेव्हा नाही पळालीस म्हणून हा चित्रपट तो करू शकला. सो तिथं जोरदार टाळ्या तिच्यासाठी पण झाला पाहिजे. थँक्यू अक्षय. आणि चित्रपट शूट करताना मला माहिती आहे की नक्कीच खूप गमती जमती झाल्या असतील. आणि मला तुला विचारायचं आहे की नट म्हणून हे माझे मित्र आहेत सगळ्यांनी होत त्यांची आपण सगळ्यांनी कामं पाहिलेली आहेत. आणि एखादा सीन शूट करताना त्या दोघांना असं कधी झालंय का की अरे हा सीन आम्ही असा करून बघतो, पण मग तेव्हा दिग्दर्शक म्हणून तुझं काय मत असायचं किंवा तू कसं त्याला डील करायचंस? भरपूर वेळा झालाय असं. खरं सांगू नको. Actually, नाही पण काय होत होतं की इनपुट्स मी तर सुरुवातीपासून यांना बोललो की तुमचे इनपुट्स पाहिजे, कारण की जगणार तर ते आहे. मी दोन्ही कॅरेक्टर एकत्र नव्हतो जगू शकत, तर त्यांचे इनपुट्स येत होते तर ते लाईक असे पटत होते. पटले की डायरेक्टली करूया, लाईक एकदम असं फ्रीडमली काम केलं, त्याच्यामुळे हा आउटपुट आला. आणि अभिजित तुला काय वाटतं याच्याबद्दल? कसं वाटतं तुला, सांग मला. हॅलो, अक्षयचं आता जे म्हणाला की इनपुट्स आम्ही दिले की तो हो म्हणायचा प्रत्येक वेळेस, पण कधी कधी त्याला नाही पटायचं. सो तो त्यावेळेस पण हो म्हणायचा सुरुवातीला. त्याला नाही म्हणता यायचं नाही, तर तो असं डिरेक्टली असं तोंडावर नाही म्हणायचा. आम्ही म्हणायचो की असं असं करूया का, तर तो हां 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 नंतर यायचा मला काय वाटतं, आम्हाला कळायचं की नाही म्हटलं तुला, ओके आम्ही नाही करत आहे, तू म्हणतो तसंच करतो. सो असं तो डिरेक्टली असं कधी नाही म्हणाला. मला सांग, सॉरी मला सांग अक्षय, तू हा चित्रपटाच्या तुझं आधी लग्न झालं येस बरोबर आहे? ते तेव्हापासून सुरू झालंय की त्याला नाही म्हणायचं असायचं, पण त्याला म्हणता यायचं नाही, हे नंतर सुरू झालंय. त्यामुळे ते स्व अनुभवात नाही येत आहे कारण हो की अगदीच अगदीच. अक्षय पुढच्या चित्रपटात मला घे. नक्की नक्की. नाही जो समान प्लीज प्रियदर्शनी. मी हे म्हणत होते की मी अक्षयला खूप प्रश्न विचारून त्रास दिलाय. नाही मग ही इथे असं का बोलते, पण मग हिला असंही वाटू शकतं, पण मग ही असं का वागते, पण मी ही असं वागेल ना, असं मी त्याला खूप त्रास दिलाय. तर खरं तर त्याच्या डोक्याला खूप शॉर्ट दिले लग्नाचा शॉर्ट शूट करताना, पण त्याने खूप संयमाने मला कृतिका या पात्राच्या जवळ आणलं आणि फायनली आमची फिल्म जी आहे ती होऊ शकली. आणि डिरेक्टरच्या विजनमधनं त्याची पहिली फिल्म होणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही दोघं पण त्या बाबतीत खूप कोऑर्डिनेटेड होतो की फायनल कॉल हा दिग्दर्शकाचा आहे. सो आपल्याला काहीही वाटलं तरी सुद्धा तो जे म्हणतोय त्याचं जे विजन आहे तेच आपल्याला करायचं आणि जे खूप छान दिसतंय. अप्रतिम आणि खूप मस्त ट्रेलर झालेला आहे. आता अर्थातच तो उद्यापासून सोशल मीडियावर येईलच आणि आलाय, ऑलरेडी आलाय. येस, युट्यूबवर आलेला 8 वाजता आउट झालेला आहे ट्रेलर. 8 वाजता ऑलरेडी आउट झालाय. आपणच उशिरा पाहिला आहे. क्या बात आहे यार. येस येस येस. तर आय एम शुअर आता तो सगळीकडे व्हायरल व्हायला लागेल. काही अनेक लोक त्याला पाहायला लागतील. तुम्ही सगळे शेअर कराल आय एम शुअर. आणि खूप चांगला रिस्पॉन्स मिळणारच आहे हे पाहून कळतच. सो खूप खूप शुभेच्छा. आणि आता मी चित्रपटाच्या संपूर्ण टीमला स्टेजवर यायची विनंती करतो. टीम लग्नात शॉर्ट टीम राजेश दादा. लग्नाचा शॉट हे टायटल ऐकल्यावरच अगोदरच शॉर्टच लागलेला की याच्यावर गाणं कसं करायचं. आणि अक्षय सरांचं म्हणणं होतं की हे गाणं थोडं पेपे टाईपमध्ये पाहिजे, थोडं वेगळं पाहिजे, जे आतापर्यंत आपण अटेम्प्ट नाही केलं. तर हाच प्रयत्न होता की थोडं साऊथ स्टाईल आम्ही थोडं याच्यात इंट्रो केलं थोडं. आणि नकाशसोबत हे गाणं करायला मला भेटलं आणि त्याच्यात शब्दही आम्हाला जे लग्नाबद्दली, लग्नाच्या अगेन्स्ट, मुलगा असताना कसं बोलेल, कसं काय करेल, तर त्याच्यावर आम्ही विचार करून एक छोटासा थॉट मांडला की लग्नाचं शॉर्ट. आणि ते अक्षयजींना ऐकवलं आणि त्याच्यात त्यांना इंटरेस्टेड वाटलं ते. आणि सगळ्यात जास्त थँक्यू बोलून मी नकाशसाठी की नकाशजीने खूप सुंदर गायलं हे गाणं आणि थोडंसं युनिक वाचतंय ते गाणं. हे थॉट होतं आमचं. थँक्यू सो मच. फारच मस्त झालं आहे गाणं आणि आय एम शुअर बाकीची गाणी पण छान दिसतील. मी हर्षवर्धनकडे आले. हर्षवर्धन, तू या चित्रपटात गाणं गायलं आहेस आणि ते गाणं आय थिंक अजून आलं नाही आहे, पण त्या गाण्याच्या 2 लाईन आम्हाला ऐकायला आवडतील. ऐकायला आवडेल ना सगळ्यांना? हर्षवर्धनच्या आवाजात प्लीज 2 लाईन.
फर्स्ट ऑफ ऑल थैंक यू प्रवीण सर एंड योगिता मॅम की फॉर चूजिंग मी ॲज अ सिंगर. माझ्या गाण्याचं नाव आहे तू माझी प्रियसी. आय विल जस्ट सिंग 1 or 2 लाईन्स. ना कधी ना कसे जुळले प्रेमाचे अर्थ आता कळले तुटते तारे जगाचे विरहमय वाटते उमजे नामच काही तू निशब्द बोलते तू माझी प्रियसी मी तुझा सोबती. थँक्यू सो मच. इतकं सुंदर गाणं आहे, क्या बात आहे. हे गाणं अजून आलं नाही आहे, पण मला ऐकल्यानंतर असं वाटतं की आय एम शुअर सगळ्यांनाच उत्सुकता असेल आता की हे गाणं कधी येते आणि संपूर्ण गाणं आपण कधी ऐकू. थँक्यू सो मच आर ब्युटिफुल व्हॉइस. थँक्यू. आणि आता मी केवल वळंस तुमच्याकडे येतो. सर, आपणही या चित्रपटात गाणं गायलं आहे आणि ते गाणं पण ते कोणीच ऐकलेलं नाही, माहिती नाही. तुम्ही पण त्या गाण्याच्या 2 ओळी सादर केल्या पाहिजे असं म्हणतो. तर माझं एक ड्युएट गाणं आहे स्नेहाबरोबर. छान असं रोमॅन्टिक गाणं आहे. त्याच्या ॲक्च्युली ड्युएट गाणं आहे तर स्नेहा विना ते असं अधुरं आहे. मी हुक लाईन ऐकवतो. अरे अभि पण इथे त्या वरातीत एकटाना एकटाच आला होता. इथून सुरुवात, प्रवास एकट्याची सुरुवात झाली, दोघांची पण एकट्यानेच सुरुवात झाली प्रवासाची या लग्नाचा शॉर्ट चित्रपटात. तर आय एम शुअर तू निभावू शकशील. अधीर मनाच्या वेड्या भावना रेशीम पंथात साजल्या. अधीर मनाच्या वेड्या भावना रेशीम बंधात साजल्या. थँक्यू. क्या बात आहे. सुंदर आवाज आहे तुझा. फारच छान वाटलं. या गाण्याची पण मला वाटते, मला आता सर, प्रवीण सर, मला वाटतं की ही गाणी सगळी सुपरहिट होणार आहेत. इतकी सुंदर तुम्ही गायक निवडलेले आहेत. त्याची चाल आता पहिल्या 2 गाण्यातच कळते की अरे यार फार मस्त कंपोज झाली आणि गाणी. आम्ही उत्सुकता आहे, मला खूपच आतुरतेने वाट पाहतोय. आम्ही सगळेच वाट पाहतोय गाणी आता कधी येतील. तर आता 6 फेब्रुवारीला सिनेमा येणारच आहे. आय एम शुअर तुम्ही त्याच्या आधी एक गाणी तुम्ही बाहेर आणणार आहात. हे सगळं तुमचा प्लॅन ठरलेलाच असणार आहे. पण लवकरच ती यावी आता आणि कधी एकदा ऐकतो असं झालं मला. सो थँक्यू सो मच तुम्ही सगळे इथे आलात आज. आणि या अर्थात या सगळ्या इतकी सुंदर गाणी योगिता कोळी तुम्ही ती लिहिलेली आहे. तर तुमचं प्लीज तुम्ही हे करा, सांगा तुम्हाला काय वाटते. आज 16 आहे इथे, फायनली फिल्म येते, त्यात तुम्ही लिहिलेली गाणी आहेत, कसं वाटतं? नमस्कार सर्वांना. इथे जमलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचे, मान्यवरांचे आणि मीडियाचे सर्वांचे स्वागत करते. तर आजच्या या मंगलदिनी आज ट्रेलर लॉन्च झाला. याच्यासारखा शुभमुहूर्त आणि म्हणजे सांगू शकत नाही, खूप आनंद होतो आहे. आणि या फिल्मचे आम्हाला सॉंग्स करायला मिळाले तर आम्ही सर्वांचे आभारी मानते. अक्षरदा सर्वांचे वगैरे टीमने सर्वांनी खूपच मेहनत केली आणि म्युझिक करताना तर आम्हाला खूपच चांगला एक्सपिरियन्स होता. आजकाल गाणी येतात आणि ती ट्रेंडसुद्धा होतात, पण या मूवीतली गाणी नक्कीच सर्व प्रेक्षकांच्या मनाच्या जवळ राहतील आणि आमचं संगीतमय नजराणा तुम्हाला नक्की आवडेल. तर चित्रपट येणारच आहे लवकर 6 फेब्रुवारीला, तर तुम्ही नक्की पहा. या गाण्यामध्ये तुम्हाला ऑल ओव्हर म्हणतात ना संगीतमय एक गुलकंद पाहायला मिळेल. तुम्हाला डान्स नंबर, रोमॅन्टिक सॉन्ग, एक संगीतमय विरयमय सॉन्ग ऐकायला मिळेल. तर नक्की प्रेम द्या आणि चित्रपटाला खूप खूप प्रतिसाद द्या. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. प्लीज तुम्ही विराजमान व्हाच तुम्हाला विनंती करतो. थँक्यू सो मच. तसं लग्नाच्या केलं असेल आणि जर कदाचित ते दोघं एकत्र भेटले तर त्यांच्या रिलेशन काय होईल, त्यांच्यातून काय गोष्टी गमती जमती घडतील. तर त्याच्याशी रिलेटेड मग मी विचार केला की अरे हा लग्न म्हणजे एक प्रकारचा शॉर्टच आहे. म्हणजे लग्न झालं तरी शॉर्ट आहे, लग्न म्हणजे नाही झालं तरी शॉर्ट आहे. तर त्याच्यावरूनच मी असं विचार केला की लग्नाचं शॉर्ट आपण नाव ठेवूया. वा वा वा. लॉकडाऊनमध्ये बरंच काही सुचलंय लोकांना, खूप गोष्टी नक्कीच सुचल्या नाही का. येस. आणि आता मी वळतो चित्रपटाचे निर्माते सर. जेव्हा सर अक्षय सर तुमच्याकडे हा चित्रपट घेऊन आले लग्नाचा शॉर्ट,
येस, तर तुम्हाला काम त्यांचे प्रथम दिग्दर्शन आहे, तुम्हाला का पाठिंबा द्यावा असं वाटलं? नमस्कार सगळ्यांना सगळ्यात पहिला. अक्षय माझा खूप जुना मित्र आहे. माझी जी फर्स्ट फिल्म मी केली त्याच्यामध्ये तो असोसिएट होता माझा. सो मला त्याचं काम माहिती आहे आणि जेव्हा त्यांनी मला फिल्म दाखवल्यानंतर असं ठरलेलं की एकदा बघूया, लेट्स सी काय होतं बघूया. सो आम्ही फिल्म बघितल्यानंतर मी तुम्हाला सांगतो 2 तास मी वेडा. एवढी सुंदर फिल्म बनवली ना अक्षयने, म्हणजे एव्हरीथिंग, सगळे एलिमेंट्स, आणि त्यात अभिजित सर आणि प्रियदर्शन मॅम फॅन्टॅस्टिक. रायटिंग, डिरेक्शन, सिनेमॅटोग्राफी राजेश सर, प्रवीण कोई, योगिता कोई, सगळ्यांनी आउटस्टँडिंग काम केलं. आणि याला मी ॲज अन ऑडियन्स विचार केला की अरे मी 2 तास हालत नाही आहे सिनेमातनं. तर मी मला चलो आता याच्यात अजून एक गोष्ट सांगतोय, मी ऑलरेडी माझी फिल्म लिहत होतो, म्हणजे ती सुरुवात करणार होतो मी, आणि त्यात हा आला. मला आता काय करायचं, मला फिल्म तर आवडली, करायची, ही पण करायची. तर मी बोललो, ते म्हणतात ना पहिला लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं. सो तिथूनच सुरुवात झाली आणि मजा येते. आता प्रमोशन चांगले होत आहेत. सर आहेत, मुरली सर आहेत पॅनामा स्टुडिओसोबत आपल्या, आणि खूप मजा येते आता सर. खूपच छान. नाही, खूप महत्त्वाचं आहे की आपल्या मित्रांनी भक्कम पाठिंबा आपल्या